जळगाव शहरातील खान्देश महोत्सवाच्या निधीत मोठ्या घोटाळ्याची शक्यता. सविस्तर वृत्त असं आहे की जळगाव शहरातील खान्देश महोत्सव हा दरवर्षाप्रमाणे 27 डिसेंबर रोजी सागर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे सदरील कार्यक्रम हा पुढच्या तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलेला होता. खान्देश महोत्सव हा कार्यक्रम आयोजकांनी नियोजन करून 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या 5 दिवसांसाठी घेण्यात येणार आहे. सदर खान्देश महोत्सवाचं उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ व जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि मनपातील अधिकारी वर्ग यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाचे महासंस्कृती महोत्सवाप्रमाणे ढिसा नियोजन बघायला मिळालं. सदरील कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी ही शहरात कुठेही दिसून आलेली नाही. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा शिंदे हिने सुद्धा या कार्यक्रमास हजेरी लावली, परंतु या कार्यक्रमास जळगावकरांची हजेरी न दिसल्यामुळे अभिनेत्रीचा सुद्धा मूड ऑफ झाला. त्यांनी कार्यक्रम आटोपता घेतला. मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना कार्यक्रमासाठी आलेले सेलिब्रिटींचे नाव सुद्धा माहीत नव्हते. मराठी अभिनेत्री रुपाली शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व. त्यानंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचे नाव घेत ढेरे यांची चूक सुधारत टोला मारला. या ठिकाणी ज्या खास करून आलेल्या आहेत त्या ऋतुजाताई शिंदे, तुमचं नाव मी आता बरोबर घेतलंय. प्रत्येकाने तुमचं नाव वेगळं केलं पण मी व्यवस्थित घेतलं ऋतुजाताई शिंदे. महानगराच्या वतीने आज या ठिकाणी खान्देश महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 7 तारखेपर्यंत हा खान्देश महोत्सव आहे आणि या खान्देश महोत्सवामध्ये महिलांच्या खऱ्या अर्थाने सक्षमीकरणासाठी बचत गटाचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुलेंची जयंती की जिच्यामुळे मी शिकले आणि खासदारकीपर्यंत पोहोचले. कदाचित सावित्रीबाई नसती तर मला वाटतं मी इथपर्यंत पोहोचले नसते. त्यांचं खरं आज या ठिकाणी मी अभिवादन करते. आणि आज बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिलांना या ठिकाणी जे काही व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण बचत गटाच्या महिला माल उत्पादित करतात पण पॅकेजिंग करणं, मार्केटिंग कसं करावं हे त्यांना नॉलेज नसतं. तर ह्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग त्या माध्यमातून मिळतो. आणि हा खान्देश महोत्सव एवढ्यावर नाही थांबत, खाद्य संस्कृतीवर नाही थांबत, तर ह्या खान्देश महोत्सवामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने न्याय मिळतो. आणि मला असं वाटतं खानदेशाची संस्कृती टिकवून ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि आमने खानदेशची अहिराणी बोलीभाषा हायवे टिकाणं हे आमनं कर्तव्य आहे. हा ही खानदेशी बोलीभाषा जर नाही टिकाणी तर ही कुठेतरी मला वाटतं पडद्याच्या मागे गेली तर मात्र आपल्या पुढच्या पिढीला अहिराणी काय होती हे समजणार नाही. तर मला असं वाटतं ह्या खानदेश महोत्सवा निमित्ताने अहिराणीचं संवर्धन हाही अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या आमच्या बहिणाबाई चौधरीने आम्हाला अहिराणीतून जीवन जगण्याचा संदेश दिला. आधी हाताला चटके मग मिळते भाकर हा संदेश देणारी आमची बहिणाई आमच्या खानदेशाची. पारोळ्याला झारशीच्या राणीच्या लक्ष्मीबाईंचं माहेरपण हे पारोळ्याचं वैभव या खानदेशामध्ये असं खूप वैभव आहे. आणि हे वैभव टिकवण्यासाठी हा खानदेश महोत्सव फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यातनं लोकसंस्कृती, लोकजागर, महिलांचं सक्षमीकरण आणि जनतेच्या लोकांपर्यंत हा विरंगुळा नेणं या खानदेश महोत्सव काम आहे. मला असं वाटतं ह्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या या ठिकाणी केला जातो आहे. मी सगळ्या तमाम माझ्या नगरवासियांना आव्हान करणार आहे की आमना खानदेशना महोत्सवमा या आटनी ठेचा भाकर, आटणं भरीत, आटणी शेवभाजी, व्हेज आणि नॉन व्हेज बठा आठेशे आणि त्यांना बरोबर आमनी अहिराणी जोपासणं काम बी शे आणि आठे खाद्य संस्कृती बरोबर संस्कृती बी जोपासणं काम आहे. मी बठासले आव्हान करत की खानदेश महोत्सवाला भेट द्यावाले या आणि वैभव तुम्हाला बी या. जय महाराष्ट्र, जय खानदेश. सदरील कार्यक्रमाला प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला असून सुद्धा प्रचार करण्यात आला नाही. संबंधित कार्यक्रमाचा प्रचार प्रसार साठी शहरात बॅनर होर्डिंग दिसून आले नाही. त्यामुळे महोत्सवात गर्दी दिसली नाही. तरी या कार्यक्रमात पाहिजे तसा जनतेचा प्रतिसाद मिळालेला नाही. तर खान्देश महोत्सव संदर्भातील माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी आणि इव्हेंट कंपनी यांच्याशी स्वतः जाऊन संपर्क साधला असता सदरील कार्यक्रमाच्या नियोजनाचा एकमेकांकडे बोट दाखवत खो खो खेळत पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर कार्यक्रमाचे प्रचार प्रसिद्धीसाठी रूपरेषा ही मीडियालाच नसेल तर नागरिकांना कसे कळेल हा प्रश्न उद्भवतो. तरी या कार्यक्रमात बचत गटामार्फत जे स्टॉल बुक करण्यात आले आहेत त्यात खाद्यपदार्थ असतील किंवा इतर काही घरगुती सामान विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमासाठी संबंधित अधिकारी व इव्हेंट कंपनीने कार्यक्रमाची मीडियाला रूपरेषा सांगताना जसा खो खो खेळला त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा देखील खो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
नमस्कार. आज महापालिकेच्या वतीने खानदेश महोत्सवाचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे. तर हा कार्यक्रम मागेच होता, पण आपले माजी पंतप्रधान त्याचं निधन झालं, मग तो दुखवटा होता राजकीय, त्याच्यामुळे पुढे ढकलण्यात आला. त्याबद्दल आम्ही जळगाव शहराच्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटनाच्या निमित्ताने आमच्या लोकप्रिय खासदारताई होत्या, आयुक्त साहेब होते, आणि या माध्यमातून खरं महिला आत्मनिर्भर कशा बनतील याच्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून हा जो खानदेश महोत्सव आहे त्यांचं स्वतःने जे केलेले काही प्रॉडक्ट असतील, कला असेल, खाद्यपदार्थ असतील, मला वाटतं एक बाजारपेठ चांगली उपलब्ध व्हावी आणि जळगाव नगरीच्या लोकांना याचा एक आनंद पण घेता यावा, अशा पद्धतीने हा खानदेश महोत्सव होतो आहे. या खानदेश महोत्सवामध्ये आमचे कलाकारांनासुद्धा, बालकलाकार असतील, एक त्यांना चांगली संधी सांस्कृतिक कार्यामध्ये मिळते. एवढंच आमची खानदेशची ओळख म्हणून, जसं जळगाव जिल्ह्यातून चाळगाव पाटणा ही शून्याचा शोध हा आमचं खानदेशची ओळख आहे. मग त्यानिमित्ताने साने गुरुजी असतील, बहिणाबाई असतील, चोपड्याला उनपदेवचा गरम पाण्याचा झिरा असेल, आमच्या खाद्यपदार्थ वांगे, भरताचे वांगे असतील, कळण्याच्या भाकरी असतील, शेवभाजी असतील, बिबडे असतील, बेरूंचे बोरं असतील, अशी कितीतरी ओळख मला वाटतं आमच्या खानदेशची, खाण्याची सुद्धा ओळख राहिलेली आहे. आणि मला वाटतं आज ह्या माध्यमातून मी पुन्हा सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो, आपण सर्वांनी या खानदेश महोत्सवाचा आनंद घ्यावा व ज्या महिलांनी इथे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मग खाद्यपदार्थ असतील, काही कापडचं विणक केलं असेल किंवा काही वेगवेगळे खेळणे बनवले असतील, त्याला प्रोत्साहन द्यावं अशी जळगावकरांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.